श्री स्वामी समर्थ ज्योतिर्लिंग पर्सन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी ज्यावेळी जेवण करत असतो किंवा पै पाहुण्याच्याकडे जात असतो किंवा पै पाहुणे आपल्याकडे येत असतात किंवा सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी आपण जेवण करत असतो त्यावेळेमध्ये पायामध्ये चप्पल, बूट किंवा इतर पायामधली वाहनं आपण कुठलीही घालत नाहीत. तर याचं शास्त्रीय काहीतरी पूर्वीचं कारण आहे. तर ते नेमकं काय कारण आहे? जेवताना पायामध्ये बूट किंवा चप्पल का घालू नये? तर मित्रांनो, आत्ताचं जीवन आपण धकधकीचं पाहतो आहे. जाता जाता आपण हॉटेलमध्ये जेवत असतो, पायामध्ये चप्पल असते, कुठले वाहन असते, जायचं पटपट जेवायचं, परत कामावर निघून जायचं. तर हे का धकधकीचं जीवन झालं आहे की आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण हे 2 टायमाचं खाण्यासाठी सुद्धा किंवा 2 टायमाचं जेवण्यासाठी सुद्धा किती दगदग आणि करत असतो. कारण हे जीवन जगत असताना आयुष्यामध्ये फार त्रास घेतल्याशिवाय 2 टायमाचं अन्नसुद्धा आता पदरात पडत नाही. पण आजच्या घडीला हे जेवण जेवत असताना आपण पायामध्ये चप्पलच घालून, बूट घालूनच काही सुशिक्षित लोक असतात ते जेवत असतात. पण आपण जर जुनी लोकं बघितली असतात जुन्या काळातली, तर ते पायातले चप्पल बाहेर काढल्याशिवाय अजिबात जेवण करत नाहीत. तर याच्या पाठीमागे धार्मिक कारण काय? तर मित्रांनो, आपले पूर्वज जे होते त्यांनी आपण दिवसभर कष्ट करून जे राबून प्रामाणिकपणे राबून जे कष्ट करून 2 टायमाचं जे अन्न खात असतो ते अन्न म्हणजे परब्रह्म असतं. त्यामुळं ते परब्रह्म खात असताना किंवा त्याचं सेवन किंवा ग्रहण करत असताना एक शांतता असावी आणि शांततेचं प्रतीक आणि पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून आपण पायामध्ये कुठलंही चप्पल घालू नये. आणि असं जेवल्यानंतर जे मानसिक समाधान असतं, दिवसभर केलेलं तुमचं कष्ट असतं, ते समाधानानं तुम्ही तुमचं आयुष्य घालवू शकता. या पद्धतीने पूर्वपर आलेली पद्धत अशी आहे की समाधानानं जीवन जगायचं असेल तर 2 टायमाचं व्यवस्थित पोटभर खाणे आणि त्या पद्धतीनं जे काही संस्कृती आहे ते सांभाळणे असेल. त्यामुळं कुठलीही व्यक्ती पूर्वीच्या काळी जेवण करत असताना पायामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन घालत नसते. पण आत्ता चालूच्या दगदगी जीवनामुळे, कारण आयुष्यामध्ये फार मोठा पैसा झाला आहे आणि माणुसकीचा ऱ्हास होत निघाला आहे, तरीसुद्धा जास्त असा आपणला ही संस्कृती पाळली पाहिजे. कारण महाराष्ट्राची असेल, भारताची संस्कृती असेल, ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कमीत कमी आपण अन्न सेवन करताना, ग्रहण करताना परब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे असं समजून अन्नाचं सेवन केलं पाहिजे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, वाटल्यास कमेंट करा. म्हणजे अशी माहिती आपल्याला एकमेकाला देता घेता येईल. धन्यवाद मित्र.